नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण आज तिरका मुंडा मोजून भाईचं कटिंग करणार आहोत। तर भाईचं कटिंग करताना नेहमी प्रॉब्लेम येतो भाई रुंदीचा। तर भाई रुंदीचा फॉर्म्युला मी इथं तुम्हाला सांगणार आहे। तिरका मुंडा मोजायचा, तिरका मुंडा मोजून भाईचं परफेक्ट अशी भाई रुंदी इथं निघते आपल्याला। अशा पद्धतीने मुंडा मोजायचा आणि भाईची रुंदी काढायची। भाई रुंदी काढण्याचा एक बेस्ट फॉर्म्युला आहे आपला। तर सुरुवातीला 30 साईजचा व्हिडिओ पण आपण अपलोड केलेला आहे। तुम्हाला जर तो व्हिडिओ हवा असेल तर त्या व्हिडिओची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल। तोही व्हिडिओ पूर्ण बघा, हाही व्हिडिओ पूर्ण बघा। खूप सोपी पद्धत आहे। नेहमी प्रश्न पडतो भाई जोडताना कमी जास्त होते, तर ती भाई कमी जास्त होऊ नये, परफेक्ट भाई आपली ब्लाऊजला पुरेल अशा पद्धतीने इथं आपण भाईची रुंदी काढणार आहोत। चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। हा पार्ट आहे तो आपल्याला, तुम्हाला ज्या साईजचं कटिंग करायचं आहे तो पार्ट तुम्ही इथं घ्यायचा आहे। आता आपल्याला 34 साईजच्या ब्लाऊजचं कटिंग करायचं आहे, तर 34 साईजच्या ब्लाऊजचा समोरचा पार्ट घ्यायचा आणि त्या समोरच्या पार्टपासून भाईची रुंदी घ्यायची आपण। तर बघा इथं मी पेपर घेतलेला आहे, अशा पद्धतीने डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे। बंद बाजू जी आहे ती आपल्या साईडला करायची, नेहमी उंची बंद बाजूवरती टाकायची आणि खुल्ली इकडच्या साईडला रुंदी टाकायची। तर ती कसं काय करायचं ते आपण सविस्तर बघूयात। आता सुरुवातीला तुमच्या भाईची उंची किती आहे तेवढी घ्या। सुरुवातीला भाईची उंची 4 इंच आहे। अर्धा इंच शिलाई मार्जिन, म्हणजे बिगर अस्तरचा ब्लाऊज आहे। अस्तरचा ब्लाऊज असेल, अस्तरचा ब्लाऊज आहे हा आपला, अस्तरचा ब्लाऊज आहे त्यामुळे अर्धा इंच शिलाई मार्जिन आपण इथं घेणार आहोत। बिगर अस्तरचा ब्लाऊज असेल तर 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायची। अस्तरचा ब्लाऊज असेल तर अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं। हा आपला अस्तरचा ब्लाऊज आहे, तर याचं शिलाई मार्जिन आपण अर्धा इंच घेतलेलं आहे। म्हणजे पूर्ण उंची किती आहे, 4 इंच आहे तयार उंची ब्लाऊजची, त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन। ठीक आहे। तर आता आपल्याला बाईची रुंदी काढायची आहे। उंची झालेली आहे, बाईची रुंदी कशी काढायची, तर हा पेपर आपल्याला घ्यायचा। समोरचा पार्ट जो आहे तो आपला तयार हा असा घ्यायचा। असा समोरचा पार्ट घेतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, ह्या पद्धतीने इथं वरच्या सेंटरवरती आणि खालचा सेंटर, वरच्या कडेला खालच्या कडेला धरायचं आणि हे अंतर किती आहे बघायचं। तर हे अंतर आपलं बरोबर 7.5 इंच आलेलं आहे, बघू शकता। ह्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच मिक्स करायचा आहे। कुठलाही पार्ट असू द्या तुमचा समोरचा, कुठल्याही साईजचा, 28 पासून 48 साईजपर्यंत। अशा पद्धतीने भाई कटिंग करताना हा जो पार्ट आहे हा मोजून घ्यायचा, किती आहे त्यामध्ये 1 इंच मिक्स करायचं। तर आपलं हे किती आलेलं आहे, 7.5 इंच आलेलं आहे आपलं। 7.5 मध्ये आपण 1 इंच मिक्स करायचं, म्हणजे भाईची रुंदी आपण इथं 8.5 इंच घेणार आहोत। तर बघा इकडच्या बाजूला 8.5 इंच घ्यायचं आहे आणि इकडच्याही बाजूला असं 8.5 इंच घ्यायचं। तर वरच्या बाजूलाही आपण भाईची उंची आणि शिलाई मार्जिन टाकू 4.5 इंच, म्हणजे कमी जास्त होणार नाही, आपलं माप जे आहे ते परफेक्ट येईल। आता बघा ही भाईची शिलाई मार्जिन, भाईमधलं शिलाई मार्जिनची एक मार्किंग करून घेऊ आणि भाईची उंची हा आपण बॉक्स तयार केलेला आहे भाईच्या उंचीचा, भाईची रुंदी। तर रुंदी कसं काढली ते तुम्हाला लक्षात आलं असेल। कोणत्याही साईजचं भाईचं कटिंग करा, तो पार्ट घ्या, समोरचा पार्ट घ्यायचा, क्रॉसमध्ये मोजायचं आणि ह्यामध्ये 1 इंच मिक्स करायचं। 48 साईजचा असो किंवा 32 साईजचा असो किंवा 30 साईजचा असो, प्रत्येकाचा समोरचा पार्ट घेऊन तिरका मुंडा मोजायचा, त्यामध्ये 1 इंच मिक्स करायचं, म्हणजे तुमची भाईची रुंदी तुम्हाला इथं सहजपणे मिळून जाते। तर अशा पद्धतीनं भाईचं कटिंग करायचं। भाईचं कटिंग इतकं परफेक्ट येतं ना, तर तुम्हाला कधीही भाई कमी जास्त होत नाही। तर आता आपल्याला काय करायचं आहे, कॅप हाईट घ्यायची आहे। 4 इंचाच्या भाईसाठी कॅप हाईट आपण 2 इंच घेतो। 2 इंचाला इथं मार्किंग केलं आपण। 2 इंचाला मार्किंग केल्यानंतर लगेच खाली इथं 2 इंच घ्यायचं। आता इथं 2 इंच घेतल्यानंतर खालच्या साईडला इथं 2 मार्किंग करायच्या। एक ही मार्किंग 2 इंचाला, एक मार्किंग 1 इंचाला। 2 आकार देण्यासाठी आपण हे 2 मार्किंग करून घेतलेले आहेत, कारण भाईचे आकार आपले 2 असतात। पाठीमागचा एक मुंडा, समोरचा एक मुंडा, असे 2 मुंडे असतात। त्याचप्रमाणे
बाहीचे आकारही 2 असतात आपले, समोरच्या आणि पाठीमागचा. तर समोरच्या पाठीमागचा मुंड्याला आकार देताना सुरुवातीला काय करायचं आपल्याला, ह्या 2 इंचापासून ह्या 2 इंचाचा सुरुवातीला आकार द्यायचा. इथून सुरुवात करायची गोल आकार द्यायला. बघा अशा पद्धतीने बाहीचा आकार देऊन घ्यायचा. आता हे डार्क करते मी. अशा पद्धतीने एक आकार दिला. आता दुसरा आकार देण्यासाठी हा पाठीमागचा आकार झाला. समोरचा आकार देण्यासाठी हे जे 2 इंच घेतलेलं आहे तिथून खाली बरोबर 2.5 इंचाला एक मार्किंग करायचं. 2.5 इंचाला मार्किंग केल्यानंतर 2.5 इंचाचा जो पॉईंट आहे तिथं खाली आतमध्ये अर्धा इंच घ्यायचं. अशा पद्धतीने आकार दिल्यामुळं तुमचा आकार परफेक्ट येतो, चुकत नाही बिलकुल. इतकं सोपं सहज कोणीही सांगत नाही तुम्हाला. हे अर्धा इंच इथं हा पॉईंट आणि हा पॉईंट आता जॉईंट करायचा. आकार देताना आता इथून सुरुवात करायची. ह्या पॉईंटला जॉईन व्हायचं आणि अशा पद्धतीनं हाही आकार देऊन झालेला आहे. बघू शकता असा बाहीचा आकार आला पाहिजे. नेहमी आपला हाच आकार येत नाही. हा आकार आल्यामुळं बाहीमध्ये चुना पडतात. जास्त आतमध्ये खाली आलं तर बाही ओढते आणि जास्त इकडं गेलं तर बाहीचं चुना पडतात. तर अशा पद्धतीनं हा परफेक्ट असा हा दोन्हीच्या मधला अंतर आहे ते अर्धा इंच पाहिजे, म्हणजे चुना वगैरे पडत नाही. तर अशा पद्धतीनं हे आपलं आकाराचं मार्किंग झालेलं आहे. तर आता आपला 34 साईजचा ब्लाऊज आहे. 34 साईजच्या ब्लाऊजचा दंडघेर 6 इंच आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता हे 1.5 इंच शिलाई मार्जिन जे कॅप हाईट घेतलेली तिथं क्रॉसमध्ये असं जोडून घ्यायचं आणि हे शिलाई मार्जिन. अशा पद्धतीनं हे आपलं मार्किंग झालेलं आहे. तर बघू शकता तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने मी सांगत आहे. एकदम सहज आणि सोप्या पद्धतीने मी इथं तुम्हाला 34 साईजच्या बाहीचं कटिंग कसं करायचं ते सांगितलेलं आहे. कट करताना आता क्रॉस जो बाजू आहे ती कट करायची. वरचं आपल्याला लागत नाही, क्रॉस इथपर्यंत कट करायचं आणि सुरुवातीला दोन्ही पार्ट एक ठिकाणी धरून 2 इंचापर्यंत कट करत यायचं आणि बाहेरचा आकार आहे तो व्यवस्थित असा कट करायचा. अशा पद्धतीने सुरुवातीला आपण काय करायचं आहे, बाहेरचा आकार कट करायचा आहे. बाहेरचा आकार कट झाल्यानंतर आपल्याला बाही उकलून घ्यायची आणि आतला जो आकार दिलेला तो कट करायचा. बघू शकता अशा पद्धतीने हा पानासारखा आकार आला पाहिजे. हा जर आकार आला तर तुमची बाही बघा कशी परफेक्ट कटिंग तयार होते. असा आकार आला पाहिजे. बघू शकता बाहीचा आकार किती परफेक्ट आलेला आहे. अशाच पद्धतीनं कोणत्याही साईजचा ब्लाऊज असू द्या अशा पद्धतीनं बाहीची कटिंग करा. बाही तुमची कधीही बिघडणार नाही. सहज आणि सोप्या पद्धतीनं बघू शकता बाहीचे आकार कसे व्यवस्थित आलेले आहेत. अशाच पद्धतीनं कोणत्याही साईजच्या बाहीचं कटिंग करा. हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. दुसऱ्या कुठल्या साईजचं असंच परफेक्ट कटिंग हवं आहे तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.